नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई पोलीसचे क्वेश्चन पेपर, जो की 7/5/2023 रोजी विचारला होता। 90 मिनिटे वेळ होता, एकूण 100 प्रश्न होते आणि 100 मार्काचा होता। या ठिकाणी बघू शकता आसन क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी काही उमेदवारासाठी सूचना दिल्या राहत्या, हे तुम्ही वाचून घेऊ शकता। तर चला तुमचा वेळ नाही घालता, मी प्रश्न सुरुवात करतो। त्याआधी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, यामध्ये आपण टोटल जे प्रश्न आहे, टोटल प्रश्न 100 जरी असले पण आपण याच्यामध्ये फक्त 2च पार्ट कव्हर करणार आहोत। एक म्हणजे जीकेचा आणि दुसरा म्हणजे मराठीचा। तर लक्षात ठेवा, हे 2 पार्ट आपण व्यवस्थित त्याचं ॲनालिसिस, डिटेल ॲनालिसिस बघणार आहोत। तर कृपया व्हिडिओ तुम्ही मधात स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा। पुरे क्वेश्चन मी याच्यात घेणार आहे, फक्त रिजनिंग आणि मॅथचे थोडेच प्रश्न आहे, त्यामुळे मी याच्यात स्किप करत आहे, जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाऊ नये म्हणून। याच्यामध्ये सगळे मिक्सिंग क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता। पहिला क्वेश्चन या ठिकाणी, पहिला क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट गणिताचा आहे, त्याच्यानंतर चौथा मधात जी केचा आहे, त्याच्यानंतर हा डायरेक्ट रिजनिंगचा आहे। म्हणजे अल्टरनेट प्रश्न आहे, म्हणजे असं दिलेलं नाही की 25 जी के, 25 मराठी, 25 रिजनिंग, 25 मॅथ, असं दिलेलं नाही। 25-25चा पॅटर्न इथं फॉलो झाला नाही। 80% प्रश्न जे आहे ते जी के आणि मराठीचे, ह्या ठिकाणी जी के आणि मराठीचे, त्यामुळे आपण जी के आणि मराठीचं पार्ट याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहे। आणि याच्या अगोदर बी मी पुणे ग्रामीण पोलीसचे पेपर घेतलेला आहे मॅथ, त्याच्यामध्ये आपण मराठी कव्हर केलेलं आहे आणि जी के पण कव्हर केलेलं आहे। ते जर बघायचं असलं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, फक्त तुम्ही कमेंट करून सांगा मला बघायचं आहे का। तर चला सुरू करूया। आपला समोर पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न मॅथचा असल्यामुळे आपण याला स्किप करू। सेकंड प्रश्न, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर याच्यामध्ये नाटोमध्ये जो पहिला देश सामील झाला होता तो था दक्षिण कोरिया। पहिला देश सामील होईल नाटोमध्ये आशियाई। समोरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त विचारलेले आहे, जे की आहे आपले सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहे स्वतंत्र भारत झाल्यानंतरचे। त्यानंतर रिजनिंगचा प्रश्न आहे, रिजनिंगच्या प्रश्नाला स्किप करू आपण। त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, मे 2022मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका विचारलेली आहे। 29वी ते सगळ्याला माहिती आहे, बरोबर? तर कोणती आहे? पनवेल आहे, पण त्यांनी 28वी विचारली आहे। तर 28वी कोणती आहे? कोल्हापूर। त्यानंतर मराठीचा प्रश्न आहे, तू प्लस कडे म्हणजे या शब्दाला कोणत्या षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे? तर आम्हाला षष्टीचे प्रत्यय कोणते? झाजी झे ज्या आणि चाची चेच्या। याच्यात बघायचं झाजी झे ज्या कोणाला आहे, चाची झेच्या कोणाला लागलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं इथं झाजी झे ज्या म्हणजे झ्या लागलेलं आहे आणि इथं च्या लागलेलं आहे। तर तुम्ही दोन्हीचा उच्चार करून पाहिजे, तू झ्याकडे, तू च्याकडे। तुझ्याकडे आपण कधी म्हणतो का? नाही, म्हणजे चुकीचं आहे। बरोबर उत्तर कोणतं राहणार आहे? ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2 बी, यानी की तुझ्याकडे। समोरचा प्रश्न आहे आपला मॅथचा, तो पण स्किप करत आहे आपण। समोरचा प्रश्न आहे आपला 8 नंबरचा, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र सरकारकडून रिकामी जागा कर आकारला जातो। कोणता कर आकारला जातो? तर केंद्र सरकारकडून आकारला जातो CGST म्हणजे सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स। आणि राज्य शासनाकडून जर विचारलं तर कोणता आकारला जातो? SGST, स्टेट गुड सर्व्हिस टॅक्स। तर लक्षात ठेवायचं, GST कधी लागू झाला होता? GST लागू झाली होती 1 जुलै 2017ला। कधी लागू झाली होती भारतात GST? 1 जुलै 2017ला। आणि महाराष्ट्रात सर्वात प्रथम GST स्वीकारणारं राज्य कोणतं आहे? आसाम। लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रात कोणा स्वीकारलेली पहिली GST, यानी की आसाम या राज्याने GST स्वीकारलेली आहे। नेक्स्ट आहे समोरचा प्रश्न 9 नंबरचा, शेतकऱ्यांनी रिकामी जागा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती। शेतकऱ्यांनी, खेडा हा जिल्हा आहे ना, ह्या ठिकाणी साराबंदी चळवळ शेतकऱ्यांनी सुरू केली होती। हा रिजनिंगचा प्रश्न, याला स्किप करू। समोरचा प्रश्न आहे, भिलार हे गाव म्हणजे महाबळेश्वरजवळील जे भिलार गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? मी याचे 2 प्रश्न तयार केलेले आहेत। तर हे गाव प्रसिद्ध आहे पुस्तकासाठी आणि ते आहे सातारा जिल्ह्यात। कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा। समोरचा प्रश्न आहे, हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पूर्वी। समोरचा 13 नंबरचा रिजनिंगचा प्रश्न आहे, मॅथचा प्रश्न आहे, त्याला स्किप करते। वरून हा युद्धाभ्यास विचारलेला आहे। वरून हा नौदलाचा युद्धाभ्यास आहे। तर हा भारत आणि कोणाच्या मध्ये झाला होता? तर हा झाला होता भारत आणि फ्रान्समध्ये युद्धाभ्यास झालेला होता। जानेवारी 2023मध्ये विरासत साडी महोत्सव कुठे झाला होता? या ठिकाणी विरासत साडी महोत्सव विचारलेला आहे, तर तो पार पडला होता नवी दिल्लीमध्ये। समोरचा प्रश्न आहे, हा स्किप करत आपण 16 नंबरचा, महाराष्ट्र सरकारने रिकामी जागा हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा केला होता। कोणता आहे? 10 सप्टेंबर हा दिवस आजी आजोबा दिवस आहे। तर 5 सप्टेंबरला कोणता दिवस आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे।
5 सप्टेंबरला कोणता दिवस मनवला जातो? सांगायचं आहे. तुम्हाला ऑप्शन देतो मी. जागतिक शिक्षक दिवस आहे का राष्ट्रीय शिक्षक दिवस आहे 5 सप्टेंबर, एवढं सांगायचं मला फक्त. देव या शब्दाचं अनेक वचन सांगायचं आहे. देव शब्दाचं देवा, देव्या, देवे आणि देव. कोणतं बरोबर होईल याच्यातलं? यातलं देव शब्दाचं अनेक वचन देवच होईल. समोरचा प्रश्न आहे 20 नंबरचा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा रोबो यंत्रमानव रिकाम जागा या कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 बाजारात आणला. तर त्या कंपनीचं नाव काय? ओपन AI कंपनी आहे. त्या कंपनीनं या रोबोटला बाजारात आणलं. कुठलची कंपनी? ओपन AI, अमेरिकेची कंपनी. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे याचं मुख्यालय? अभिलेखागार जे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे, तर याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न आहे, या ठिकाणी मंगळवारनंतर शनिवार तर चैत्रनंतर कोणता मराठी महिना येईल? तर चैत्रनंतर येईल श्रावण. म्हणजे मंगळवार आणि याच्यामध्ये गॅप किती दिवसाचा आहे ते बघायचं तुम्ही डिफरन्स, आणि चैत्र आणि वैशाखमध्ये तेवढं डिफरन्स बघायचा. त्याचं उत्तर येईल श्रावण. समोरचा प्रश्न आहे 23 नंबरचा. फारकत होणे म्हणजे काय? वाक्यप्रचार सांगायचा या ठिकाणी. फारकत होणे म्हणजे काय? आपण म्हणतो की त्याची फारकती झाली, तर ते हे फारकत होणे म्हणजे काय? 2 नवरा बायकोमध्ये फारकती झाली म्हणजे ते काय झाले? वेगळे झाले. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखावी? मला उत्तर सांगायचं याचं. ऑप्शन तुमच्यासमोर. 25%, 30%, 40%, 50%. तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीमध्ये महिलाला किती टक्के जागा आरक्षित आहे? 50%. किती टक्के जागा आरक्षित आहे? 50%. तसेच स्थानिक शासन संस्थांमध्ये पण महिलांसाठी किती जागा राखीव आहे? 50%च राखीव जागा आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2023 हे वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. कोणतं वर्ष आहे 2023 संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे साजरे करण्यात आलेलं आहे? तर 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात आलेलं आहे. कोणाद्वारे? युनोद्वारे. समोरचा प्रश्न आहे 1 जानेवारी 2023 रोजी 1 जानेवारी 2023 या देशाने युरो हे चलन स्वीकारलं. कोणत्या देशाने? क्रोएशियाने युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. तर मला सांगायचं क्रोएशियाचं अगोदरचं चलन कोणतं होतं? जुनं चलन. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे क्रोएशियाचं जुनं चलन कोणतं आहे. समोरचा प्रश्न आहे मॅथचा प्रश्न स्किप करू. समोरचा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, या राज्यगीत आहे आपलं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, हे राज्यगीत आहे आपलं. तर हे गीताला राज्यगीताचा दर्जा दिला, तर हे गीत कोणी सादर केलं होतं? त्याचं बरोबर उत्तर हे राजा बडे याने हे गीत सादर केलं होतं. राजा बडे यांनी. या ठिकाणी सांगायचा विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे रांगणारे मूल. तर याचं बरोबर उत्तर हे धातू साधित. रांगणारे मूल, पडका, वाडा, वाहती नदी हे सगळे काय आहे? धातू साधित आहे. समोरचा प्रश्न आहे 32 नंबरचा. खालीलपैकी मार्च 2023 भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्याच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले? तर कोणत्या झोननं 100% ब्रॉडगेजचे विद्युतीकरण केलेले आहे? तर ते हे सेंट्रल रेल्वे म्हणजे मध्य रेल्वे, ज्याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. 33 नंबरचा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला सांगतो, ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, एकदा लाईकचं बटन दाबून द्या. चला समोरचे प्रश्न. 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कुठे झाले होते? सांगायचं आहे तुम्हाला. जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन झालं होतं जयपूर या ठिकाणी. समोरचा मॅथचा स्किप करू त्याला. IMP प्रश्न आहे. दाट येण्याची शक्यता आहे, दाट यायची. IMP ध्यानात ठेवा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर राहणार आहे रशिया या देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं पुतळा उभारलं गेलेलं आहे. समोरचा मराठीचा प्रश्न आहे. लहानपण देगा देवा. काय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. हा पद्यपंक्तीतील अलंकार आहे, तुम्हाला ओळखायचा आहे. उपमा अलंकार आहे, दृष्ट अलंकार आहे, उत्प्रेक्ष अलंकार आहे का अतिशयोक्ती अलंकार आहे? त्याचं बरोबर उत्तर होणार आहे दृष्टांत. कारण की ह्या ठिकाणी दृष्टांत दिलेलं म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचं रवा, म्हणजे लहान होऊन साखर खाल्लेली कधी, म्हणजे मुंगी होऊन साखर खाणं कधी चांगली गोष्ट आहे, आणि जर का मोठं होऊन मार खाणं हा चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे एक दृष्टांत दिलेलं आहे या ठिकाणी मुंगीचा, तो माणसावर पुरेपूर लागू होतो. समोरचा प्रश्न आहे, स्किप करू आपण याला. प्रश्न सोपे येते मॅथचे, तुम्ही सोडू शकता. कारण आपले जीकेचे भरपूर प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला फास्टमध्ये कवर करणे. आत्ताशी आपण 38 नंबरच्या प्रश्नावर आहे, आपल्याला जाणं आहे 100व्या नंबरच्या प्रश्नावर. आपले झालेले 9 मिनटं. फास्ट घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही.
2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे मीराबाई चानू हिने भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत 2022चे पहिले सुवर्णपदक जिंकले होते. 39 नंबरचा प्रश्न आहे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी रिकामी जागा करण्यात आली. कोणती क्रांती करण्यात आली? हरित क्रांती. हरित क्रांतीचे जनक कोण आहे? स्वामीनाथन. कधी झाली ती हरित क्रांती? सांगा मला, कोणत्या वर्षी झाली ती हरित क्रांती? त्याचं बरोबर उत्तर आहे 1965मध्ये हरित क्रांती झाली होती. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलेले नाही? तर यापैकी तुम्हाला माहिती आहे प्रल्हाद गडकरी हा बी महाराष्ट्राचा आहे, शरद बोबडे हा बी महाराष्ट्राचा, आणि यशवंतराव चंद्रचूड हा बी महाराष्ट्राचा आहे. फक्त लिहिल्यासाठी महाराष्ट्राची पण नाही. आणि ना सर्वोच्च न्यायालयाचं जे सरन्यायाधीशपद राहतं सुप्रीम कोर्टाचं ते पण भूषवलं नाही. हे तिन्हीने भूषवलेलं आहे, बोबडेनं, गडकरनं आणि चंद्रचूडनं. समोरचा प्रश्न आहे मॅथचा, स्किप करू आपण त्याला. जाऊया 42 नंबरचा प्रश्न. 42 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर मराठीचा प्रश्न आहे. वाक्यप्रचार सांगायचा आहे. ऐकू येणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उत्तरात आलेला आहे? ऐकू येणे म्हणजे काय? याचं बरोबर उत्तर होणार आहे कानावर पडणे. समोरचा मॅथचा प्रश्न स्किप करू. 44 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये नाही? मानवाचा हक्क नाही याच्यामध्ये सांगायचं आहे तुम्हाला. मानवाला रोजगाराचा हक्क आहे, बालकांचे अधिकार हा पण आहे, समान कामासाठी समानता आहे, माहितीचा अधिकार हा मानवी हक्कामध्ये समावेश होत नाही. समोरचा प्रश्न आहे 45चा. तुम्ही याचं उत्तर पाहून घ्या. याचं उत्तर कन्फर्म माहितीचा अधिकार हेच दिलेलं आहे क्वेश्चन याच्यामध्ये आन्सर कीमध्ये मुंबईच्या, पण तरी पण तुम्ही एकदा नेटवरती सर्च करून बघू शकता. भारताने रिकाम जागाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे कपिल देव याने. कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. समोरचा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा बुद्धिमत्ताचा स्किप करू. ह्या ठिकाणी सांगायचं तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. तुम्हाला माहिती आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाणी म्हणजे बरोबर आहे. कोल्हापूर काय आहे? कोल्हापूरला देवस्थान आहे. सांगायचं महालक्ष्मीचं देवस्थान आहे कोल्हापूरला. अजिंठा हे जागतिक वारसा स्थळामध्ये सामील आहे का? हो आहे, बरोबर आहे. ताडोबाला लेणी थोडीच आहे. ताडोबाला काय आहे? ताडोबा एक अभयारण्य आहे त्या ठिकाणी. तुझे नाव काय? 48चा प्रश्न आहे. तुझे नाव काय या वाक्यात कोणते विराम प्रश्नचिन्ह येईल? म्हणजे तुझे नाव काय म्हणजे सरळ तुम्हाला कळतं की ह्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा उल्लेख केलेला आहे, म्हणजेच कोणतं चिन्ह आहे? प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर 49 नंबरचा गणिताचा प्रश्न आहे, तेव्हा आपण स्किप करू. समोरच्या प्रश्नावर जाऊ आपण. 50 नंबरच्या हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? यो संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे हितोपदेश. विचारू शकते हितोपदेश कोणत्या भाषेतील ग्रंथ आहे? तर संस्कृत भाषेचं ग्रंथ आहे. त्या संस्कृतचं ट्रान्सलेशन जर्मन भाषेत केलं होतं. तर ते कोणा केलं होतं? तर त्याचं बरोबर उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स मुलर याने जर्मन भाषेत त्याचं भाषांतर केलं होतं, म्हणजेच अनुवाद केलं होतं. समोरचा प्रश्न आहे 51 नंबरचा. 1974 साली भारताने रिकाम जागा या ठिकाणी अणुचाचणी घेतली होती. भारताने तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत 2 अणुचाचणी घेतलेले, दोन्ही एकाच ठिकाणी घेतलेले आहेत. ते आहे राजस्थान या ठिकाणी, पोखरण या ठिकाणी घेतलेले आहे. समोरचा प्रश्न आहे मॅथचा, स्किप करू. 53 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? सांगायचं आहे. मला सांगा बरं का, महाराष्ट्रात लाकडी बाहुल्या कुठे तयार होतात? याचं उत्तर सांगायचं कमेंट बॉक्स. महाराष्ट्रात लाकडी बाहुली कुठं बनवतात? तर त्या लाकडी बाहुलीला म्हणतात ठकी बाहुली. काय म्हणतात? ठकी बाहुली. त्याला कसं ध्यानात ठेवायचं? ठकाबाई म्हणून ध्यानात ठेवायचं, याला ठकाबाई. लाकडी बाहुलीला काय म्हणतात? ठकाबाई म्हणजेच ठकी. समोरचा मॅथचा प्रश्न आहे. समोरचा प्रश्न आहे तुमचा 54 जो प्रश्न आहे त्यात सांगायचं तुम्हाला, याच्यामध्ये सगळे तुम्हाला कमळाची समानार्थी शब्द दिलेले. कमळाची समानार्थी तर एक असा शब्द दिलेले जो की कमळाचा समानार्थी नाही. कमळाचे समानार्थी शब्द कोणकोणते? राजीव, सरोज, अंबुज, पद्म हे सगळे कमळाचे समानार्थी शब्द आहे. वायस म्हणजे राहतो कावळा, म्हणजे याचं उत्तर बरोबर कोणतं आहे? डी नंबरचं. बाकी हे सगळे कमळाचे समानार्थी. इथं काय विचारलेलं आहे? कमळ ह्या शब्द समानार्थी नसलेला विचारला आहे, त्यामुळे वायस हा उत्तर बरोबर होईल. समोरचा प्रश्न आहे 54 नंबरचा. भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या शहरात उभारला गेला? तर हो, आपल्याच महाराष्ट्रातला जिल्हा आहे, तो शहर आहे ते म्हणजे पुणे या ठिकाणी उभारले गेलेलं आहे. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात रिकाम जागा या दिवशी पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कोणत्या ठिकाणी झाली ती? सांगायचं ते ठिकाण कोणत्या शहरात झाली ती? ती वेल्लूर या ठिकाणी झाली. आणि वेल्लूर हे ठिकाण कुठे आहे? वेल्लूर हे ठिकाणी वेस्ट बंगालमध्ये. कुठे आहे? वेस्ट बंगालमध्ये. वेल्लूर मठ पण आहे स्वामी विवेकानंदांनी तिथं स्थापन केलेलं, जो की वेस्ट बंगालमध्ये. समोरचा प्रश्न आहे
आपला मराठीचा महाप्राण व्यंजन ओळखायचं आहे. तुम्हाला माहिती आहे महाप्राण म्हणजे ज्या व्यंजनाच्या शेवटी हची छटा येते, म्हणजे हची छटा किंवा यच येतं, यचची छटा येते तर ते महाप्राण आहे. हे बघा ह, हे महाप्राण. ळ स्वतंत्र वर्ण, क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे. समोरचा प्रश्न आहे 60 नंबरचा. चुकीची जोडी ओळखायची आहे. कुतुब मिनार मेहरौली, बरोबर आहे. कुतुब मिनार हे ठिकाण कुठे आहे? मेहरौलीमध्ये आहे. गोल घुमट विजापूरमध्ये आहे आणि ताजमहल आग्र्याला आहे. हे तिन्ही बरोबर म्हणजे चुकीचं हेच आहे. हे बघा शकता. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्लीला नाही तर हे मुंबईला आहे. कुठे? मुंबईला आहे. समोरचा प्रश्न आहे 61चा स्किप करू. 62 नंबरचा. 1992मध्ये रिकाम्या जागा या राज्याने मद्यपानाविरुद्ध चळवळ सुरू केली होती. कोणा? आंध्र प्रदेश राज्याने मद्यपानाविरुद्ध चळवळ सुरू केली होती. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना विचारलेली तर ही केली गोपाळ कृष्ण गोखले यांनी. कोणी केलेली? गोपाळ कृष्ण गोखले. संसदीय पद्धती, आपण संसदीय जी शासन पद्धती ती कोणाकडून घेतलेली? ती घेतलेली इंग्लंडकडून. आणि अमेरिकेकडून काय घेतलेलं आहे आपण? मूलभूत अधिकार, राईट टू फंडामेंटल्स. समोरचा प्रश्न आहे 65 नंबरचा. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. तर आता यामध्ये सांगतो मी तुम्हाला. देवा सर्वांना सुखी ठेव ही एक प्रार्थना केलेली आहे. तर विद्यार्थीमध्ये शेवटी वाविवे येतं ते नाही. स्वार्थ म्हणजे याच्यात काही स्वतःचा काही उल्लेख आहे का? नाही. संकेतार्थामध्ये जर तर असलं तर उल्लेख नाही तर त्याच्याबरोबर काय उत्तर होईल? आज्ञार्थ. आज्ञार्थ कसं ओळखायचं? ज्या वाक्यात आज्ञा, प्रार्थना, विनंती, सल्ला, मागणी हे अशी याचा उल्लेख होत असेल तर ते होणार आहे आपलं आज्ञार्थी वाक्य. या ठिकाणी बघू शकतो प्रार्थनेचा उल्लेख आहे. देवा सर्वांना तू सुखी ठेव. प्रार्थना म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य होईल. 66 नंबरचा प्रश्न आहे 19 जुलै 1970ला किती बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं? सांगायचं तुम्हाला देशातील. 12 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, 14 बँकेचं, 16 बँकेचं का 18 बँकेचं? त्याच्याबरोबर उत्तर होणार आहे 19 जुलै 1969ला देशातील 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं. समोरचं 67 नंबरचं मॅथचं आहे. याला स्किप करू. मॅथचं आहे. हे घ्या. आपल्या देशात या तारखापासून वस्तू व सेवा कर. थोडक्यात सांगायचं म्हणजे GST कधी लागू झालेली आहे आपल्या भारतात? मी तुम्हाला सांगितलं होतं 3 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितलं GST कधी लागू झालेली आहे. GST लागू झालेली 1 जुलै 2017. आणि कोणत्या राज्यात लागू झालेली? पहिलं राज्य कोणतं लागू करणारं? आसाम. समोरचा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे आपला मॅथचा 71 नंबरच्या प्रश्नावर आहे. 71 नंबरचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022मध्ये निलंबित करण्यात आले. जे संयुक्त राष्ट्राची जी मानवाधिकारची यादी होती त्याच्यातून एका देशाला म्हणजे बाजूला करण्यात आलेलं आहे. तो देश म्हणजे रशियाला. 72 नंबरचा 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023मध्ये रिकाम्या जागा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. कुठं आयोजित करण्यात आल्या होत्या? त्या स्पर्धा बुडापेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या ठिकाणी सांगायचं आहे वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग रिकाम्या जागामध्ये काढतात तर मध्यकमध्ये काढतात. हे त्रिकुट आहे. या ठिकाणी याचं बरोबर उत्तर होईल 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. तुम्ही पाठ करू शकता. 10-12 त्रिकुट आहे ते पाठ करून ठेवायचे. डायरेक्ट प्रश्न येतात. संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या समितीचे? मसुदा समितीचे. आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे मॅथचा प्रश्न आहे. परम 8000 महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला होता? परम 8000 केला होता डॉक्टर विजय भटकर या शास्त्रज्ञाने. या ठिकाणी 2022 सालच्या WHO अमृत महोत्सवी म्हणजे 2022 साली जे WHO त्याला 75 वर्ष पूर्ण झाले होते. तर या सभेची मुख्य संकल्पना काय होती? मोटो सांगायचा आहे. त्याचबरोबर उत्तर आहे शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता. समोरचा प्रश्न आहे भारताचे हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? म्हणजे पदसिद्ध सभापती हे असतात भारताचे उपराष्ट्रपती. कमेंट बॉक्समध्ये सांगा भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे सध्या. हा प्रश्न सोपा आहे 80 नंबरचा. सगळ्याला आला पाहिजे, प्रत्येकाला घेत नाही मी याला. स्थापना विचारलेली आहे. बरं ह्या ठिकाणी जर तुम्हाला गुजरात ऑप्शन दिलं असतं तर बरोबर असतं का? सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर ते पण बरोबर असतं. म्हणजे 1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याची स्थापना झाली होती. या ठिकाणी विभक्ती ओळखायची तुम्हाला. हे रक्ताने तुम्हाला माहिती तृतीयामध्ये काय असतं?
ने ए शी ही नी ने म्हणजे तृतीयाने म्हणजे याचबरोबर येते तृतीया. रक्ताने याला कोणती विभक्ती लागली? तृतीय विभक्ती लागलेली. मॅथचा प्रश्न आहे, स्किप करू. 83 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील रिकाम जागा उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखतात. सनराईज क्षेत्र म्हणून ओळखतात वाहन उद्योगाला. ऑप्शन नंबर 4. हे समोरचा प्रश्न आहे, 1453मध्ये ऑटोमन तुर्काने रिकाम जागा हे शहर जिंकून घेतले. कोणतं शहर? कॉन्स्टँटिनोपल हे शहर ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलेलं होतं 1453मध्ये. समोरचा प्रश्न आहे 86 नंबरचा, पुण्यातील रिकाम जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर पुण्यातील जे आगा खान पॅलेस आहे या स्मारकात महात्मा गांधीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. अणुऊर्जा आयोगाची पहिल्या अध्यक्षाची नेमणूक झाली होती. कोण होता अणुऊर्जाचं पहिलं? ॲटॉमिक ऊर्जाचं जे ॲटोमॅटिक एनर्जी आहे तर याचे अध्यक्ष पहिले कोणाला बनवलं गेलं होतं? त्याच्याबरोबर तर होमी बाबा यांना अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष बनवले गेलं होतं. समोरचा हरित क्रांतीचा प्रश्न आहे, मला सांगायचं हरित क्रांती केव्हा झाली होती? तुम्हाला साल मी सांगितलं होतं याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये. तर हरित क्रांतीचे जनक आहे स्वामीनाथन आणि हरित क्रांतीची सुरुवात झाली ती 1900 सांगा लवकर 1965मध्ये. 1965मध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली होती. सायंकॉजचं गणित आहे, याचं गणित आहे मॅथचं, हे बघू आपण आता. 91 नंबरचं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक रिकाम जागा करतात. कोण करतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमणूक? तर याची नेमणूक करतात राष्ट्रपती. बघा, सुप्रीम कोर्टाचे जो सर्वोच्च न्यायाधीश राहतो त्याची नेमणूक करतात राष्ट्रपती. आणि जो हायकोर्टाचा न्यायाधीश राहतो त्याची नेमणूक कोण करतं? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला. समोरचा 93 नंबरचा प्रश्न आहे, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? म्हणजे भारतात बालकुपोषणावर कार्यशाळा आयोजित करते ती आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? युनिसेफ. कोणती आहे? युनिसेफ, जी की USA ची संस्था आहे. समोरचं आहे, सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022मध्ये कोणत्या देशाला डॉर्नियर 228 विमान भेट दिले? भारताने श्रीलंकाला डॉर्नियर 208 विमान भेट दिलेलं आहे. त्यासाठी की सागरी सुरक्षा मजबूत हो त्यासाठी. समोरचा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी रिकाम जागाची स्थापना केलेली आहे. तुम्हाला माहीतच आहे NCC नॅशनल कोअर कॅडिडेट याची स्थापना केलेली आहे, जे की विद्यार्थ्यांमध्ये लष्करी शिक्षणाची आवड आणि शिस्त निर्माण व्हावी यासाठी. समोरचा प्रश्न आहे, दूध लिटरमध्ये मोजतात तर मीटरमध्ये काय मोजतात? तर मीटरमध्ये मोजतात कापड. समोरचा प्रश्न आहे 97 नंबरचा. झाले 3च प्रश्न राहिले, 3पैकी होतो मॅथचाच आहे. हा एक प्रश्न राहिला 100 नंबरचा, हा आणि हा 97 नंबरचा. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार सांगायचे तुम्हाला. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहे संत नामदेव. बरोबर तर याचं संत नामदेव. समोरचा प्रश्न आहे, संधी सोडवा. मनः अधिक पटल. मनः पटल ही शब्दाची सांगायची शब्दी, तर याचं होणार आहे मनस अधिक पटल. काय या ठिकाणी काय केलेलं आहे? सचा पाय मोडलेला आहे. तर बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर बी. समोरचा प्रश्न आहे, कतारमधील FIFA वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटनाच्या समाजात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर याचं भारताचं प्रतिनिधित्व केलं तर माननीय जगदीप धनखड यांनी. तर मित्रांनो, आपण जवळपास बघू शकता तुम्ही GK जेवढे बी GKचे आणि प्लस मराठीचे प्रश्न याच्यामध्ये विचारले होते, आपण सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून टाकलेले आहे. तुम्हाला काहीच ताण नाही ठेवलेलं आहे डायरेक्ट याच्यामध्ये. आता हे बघू शकता तुम्ही GK आणि आपण कव्हर केलेला आहे मुंबई पोलीसचा. कम से कम लगभग याच्यामधले तुम्ही म्हणू शकता तुम्ही कोणते बी क्वेश्चन पेपर उचला 10 ते 12 क्वेश्चन रिपीट होणार याचे यामध्ये 10 ते 12. आणि मुंबईमध्येच रिपीट होणार. मुंबईचा आता जे पेपर होणार आहे ना त्याच्यामध्येच रिपीट होणार आहे 10 ते 12 प्रश्न. तर ज्यांनी पण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी कृपया एकदा सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ चांगलाच बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक पण करून ठेवा. लाईक करा आणि घंटीचं जे बेल आयकॉन राहते, घंटी जी राहते त्याची टुंग वाजते, त्या घंटीला पण प्रेस करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपला व्हिडिओ येईल त्याचं तुरंत नोटिफिकेशन तुमच्याजवळ पोहोचेल की या यूट्यूब चॅनलच्या सरांनी आपल्याला व्हिडिओ सेंड केलेला आहे, म्हणजे यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. आणि तुम्ही मग बघू शकता आपल्या चॅनलवर बरेच क्वेश्चन पेपरचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे. तर चला भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगली तयारी करा पोलीस भरतीची. येणाऱ्या जागा 9,000 सांगतात, पण माझ्या अंदाजानं मी सांगतो तुम्हाला किती जागा राहणार आहे. माझ्या अंदाज म्हणल्यापेक्षा त्या दिवशी मी एक आमदाराचं स्टेटमेंट वाचलेलं आहे, तर 12,000 जागा सांगितलेल्या आहे. 12,000 ही भरती 12,000 जागेची पडणार आहे. 9,000 प्लसच पकडा, पण 12,000 जागेची भरती येणार आहे. कारण की तुम्ही बघू शकता ते वरणगावचं एक एकला गट आहे, त्याला 1,000 प्लस जागा येणार तिथंच.
तर आणि मुंबईला मागच्या वेळेस कमी जागा निघल्या आहेत 2024ची आता जी भरती झाली तिची, तर मुंबईला पण जवळपास 3 ते 4 हजार जागा राहणार आहेत, 3 ते 4 हजार. त्यामुळे भरती प्रक्रिया खूप मोठी होणार आहे, रिक्त जागा पण. तर चला भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.